तर नागपुरात उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं। रामनगरच्या राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालक यांच्यावरती निशाणा साधला। मोहन भागवत आणि फडणवीसांचं हिंदुत्व हे ढोंगी असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। बघूयात। अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दानचोरीवरून उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन नागपूरपर्यंत आलंय। मुंबईनंतर उद्धव ठाकरेंनी नागपुरात रामनगरच्या राम मंदिरात रामरक्षा पठण केलं। रामरक्षेच्या पठणानंतर उद्धव ठाकरेंनी प्रभू श्रीरामाची आरतीही केली। त्यानंतर मंदिराच्या बाहेर सभाही पार पडली, ज्यात सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका करत राम भक्तांच्या बाजूने आहात की मंदिर चोरांच्या, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत आहे ना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। चोरांमध्ये येऊ नका आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे। सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात, राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात, हे फडणवीसांनी उत्तर द्यावं। भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात। कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे। आज हे मी तुमच्या नागपूर मधून तुमच्यावरती आरोप करतोय। अयोध्येतील राम मंदिर दानपेटीतली चोरी म्हणजे हिंदूंच्या भावनेवरचा दरोडा असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा रामरक्षा पठणाचा कार्यक्रम झाला, तर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा पठणाचं आयोजन केलं। अमरावतीमधल्या हनुमान गढीवर भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रवी राणा आणि नवनीत राणांनी हनुमान चालीसेचं वाचन केलं। आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे तो भाजप मुक्त राम पाहिजे। त्या आंदोलनाची सुरुवात आहे भाजपा मुक्त राम। आणि ही चोरी, हा दरोडा हा केवळ दानपेटीवरचा नाहीये, तर हा दरोडा तमाम हिंदूंच्या भावनेवरती, तमाम हिंदूंच्या श्रद्धेवरती घातलेला या मंदिर चोरांनी घातलेला दरोडा आहे। आणि न्यायमूर्ती तुम्ही झालं पाहिजेत। या देशातला, या जगातला प्रत्येक हिंदू या चोरीबद्दल न्यायाधीश बनून त्यांनी न्याय निवाडा केला पाहिजे। आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी हनुमान चालीसाचं पठण करन, तर आम्हाला तिथून धमक्या यायला लागल्या, तुम्ही फक्त मुंबईत पाय टाकून दाखवा, तुमचे पाय छाटण्याचे कामं आम्ही करू। पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअपमध्ये ठेवला। आज ते रामरक्षाची कशाला गोष्ट करताय? ते रामरक्षा करत नाही आहे, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे। आधी मुंबई आणि आता नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण केलं, पण रामरक्षा आंदोलन राज्यभरात करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय। तसंच अयोध्या आणि वाराणसीमध्येही जाण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। पण मंदिर लुटीचा विषय आम्ही जोपर्यंत धसास लागत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही। मुंबईमध्ये केले, नागपूरमध्ये केले, मी तर राज्यात सगळीकडे जाणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ त्याच्या सुद्धा दर्शनाला जाऊन मी महाआरती करेन। राम मंदिराच्या कोट्यवधींच्या दानचोरी प्रकरणावरून देशभरात रोष आहे। उत्तर प्रदेश पोलिसांनी एसआयटीकडे तपास सोपवलाय, पण एसआयटी नाही तर निष्पक्ष निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत तपासाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्याचवेळी रामरक्षा आंदोलनावरून ठाकरे विरुद्ध भाजप असा सामनाही महाराष्ट्रात सुरू झालाय। अमरावतीहून लक्ष्मण जाधव, दिनेश दुखंडेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.